ग्रामपंचायतचा जी आहे सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो। आतापर्यंत कधी सूर्यानं तुम्हाला लाईट बिल पाठवलं का महाराज? बरोबर जून महिना लागला की धो 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 पाऊस पडतो, तुमच्या विहिरीला पाणी, धरणाला पाणी, कॅनलला पाणी, सगळीकडे पाणीच पाणी करतो। आतापर्यंत कधी मेघराजाने तुम्हाला पाणी नळपट्टी पाठवली का? आणि मग ज्या गोष्टी भगवंताने तुम्हाला फुकट दिल्या त्याच्यासाठी थोडा विचार केला पाहिजेत का नाही महाराज? बरोबर आहे का नाही? एवढी सुंदर ही हवा आहे महाराज, एवढं सुंदर निसर्ग आहे, याच्या बदल्यात आपण काय देतो महाराज? अरे एक काळ असा होता की आपण 1-1 लाख रुपये ऑक्सिजन साठी खर्च करणारे लोक आहे, तरी सुद्धा आपल्याला ऑक्सिजन भेटला नाही। मग फुकट जर सगळ्या गोष्टी भेटत असेल तर याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे ना। मग जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण तयाचे। ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय त्या विश्व मालकासाठी वेळ द्यायला शिका गड्यानो। जेवढा विश्वास आपला डॉक्टरवर आहे तेवढा सुद्धा देवावर नाहीये महाराज, बरोबर आहे का नाही? जेवढा विश्वास आपला डॉक्टरवर आहे तेवढा विश्वास सुद्धा आपला देवावर नाहीये। 4 तास ऑपरेशन झाल्यानंतर ज्यावेळेस डॉक्टर थिएटरच्या बाहेर येतो ना त्यावेळेस नातेवाईकाचे डॉक्टर साहेब अहो कसं आहे आमचं पेशंट, त्यावेळेस जगातल्या प्रत्येक डॉक्टरच्या मुखातून एक शब्द निघतो, डॉक्टर साहेब कसं आहे आमचं पेशंट। त्यावेळेस डॉक्टर हात जोडून सांगतोय बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले। आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी कोणाची आहे? कोणाची आहे? देवाची आहे। मग जिथं विज्ञान थांबतं तिथं अध्यात्म सुरू होतं। एवढं जरी तुम्हाला मला कळलं तर खूप झालं महाराज। जिथं डॉक्टरचं डोकं बंद पडतं तिथं अध्यात्माची सुरुवात आहे। त्या अध्यात्माचा शेवट कुठं असेल याचा विचार करा। नाही कळत देवाचे उपकार तुम्हाला आणि मला। एका माणसाची डोक्याची स्थिर ब्लॉकेज झाली, मुंबई सारख्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं, 4 तास ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर त्या म्हाताऱ्याला काढल्यानंतर डॉक्टरने 20 लाख रुपये बिल काढलं होतं। जुनं म्हातारं होतं, गळ्यामध्ये माळ होती, 20 लाखाचं बिल पाहिल्यानंतर म्हातारं जोऱ्या जोऱ्यात रडायला लागलं। डॉक्टरला दया आली, डॉक्टरही वारकरी होता। ओ बाबा ते 20 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत आले तर त्यातले मी 5, 6, 7, 8 लाख रुपये कमी करतो, तुम्ही माझ्या आजोबासारखे फक्त प्लीज तुम्ही रडू नका। डॉक्टरकडे पाहून म्हातारा हसलं आणि डॉक्टरला सांगतं, ए डॉक्टर अरे मी अहमदनगर जिल्ह्यातला आहे, पाथर्डी तालुका आहे माझा, अकोला गाव आहे, माझी 300 एकर जमीन आहे तिथे। किती? 300 एकर जमीन, बागायतदार आहे मी, त्या गावातला 1 नंबरचा श्रीमंत माणूस आहे। अरे तू 50 लाख रुपये बिल काढला असतं डॉक्टर तर 2 मिनिटात ते बिल मी पे केलं असतं, एवढा श्रीमंत माणूस आहे। डॉक्टराला आश्चर्याचा धक्का बसला, एवढं जर म्हातारा श्रीमंत आहे, खानदानी आहे, मग 20 लाखाचं बिल पाहून म्हातारा रडतं का? त्यावेळेस म्हाताऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्याने म्हातारा डॉक्टरला सांगतो, डॉक्टर फक्त 4 तास आयसीयू मध्ये शरीर सांभाळलं रे तू माझं। किती? 4 तास आयसीयू मध्ये माझं शरीर सांभाळलं वेड्या, तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स 20 लाख रुपये काढलं। वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सुखरूप ठेवलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही। हे दुःख माझ्या जीवनामध्ये होते। म्हणून सर्वांना माझी विनंती